सामन्याला या ठिकाणी सुरुवात केली जाते. या सेमीफायनलचा पहिला मॅच क्रीडा संघाच्या वतीने हा सामना या ठिकाणी खेळला जातोय. फार जबरदस्त अशा पद्धतीचा मॅच आहे, ज्याच्यामध्ये देखील आपण पाहणार की हे दोन संघ आहेत ना, फार जबरदस्त आहेत. एक बाजू जर पाहिलं तर नेहमी मध्ये जो संघ आहे अर्थातच भीम संघर्ष वेळ नेहमीच संघर्ष करणारा आणि स्पर्धा जिंकणारा संघ आहे. एक बाजू येल्लो मधला जो संघ आहे येल्लो आर्मी या ठिकाणी आपण पाहतोय तो म्हणजे गोकुळ गावातील एक टॉप लेवलचा संघ अर्थातच वक्रतुंड क्रीडा मंडळ गोकुळचा संघ म्हणजे सामना जबरदस्त जरूर होणार आहे. आणि कालावधी जर पाहिला ना तर 15-5-15 म्हणजे अर्ध्या तासाचा मॅच या ठिकाणी आहे. म्हणजे 29 मिनिटांमध्ये तुम्ही चांगला खेळ केला तर 30वा मिनिट तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असेल. यास आपण सामन्याच्या दृष्टीने बघतोय इथे मात्र 5 चढाई केली आहे डाव्या शैलीचा अशा पद्धतीचा हाच साहिल गमरे या ठिकाणी आहे. या साहिलची चढाई आपण जरूर अनुभवतोय. उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी आक्रमण केले जात आहे. आणि सेमीफायनलच्या सामन्याचा आणि आजच्या दिवसातील हा पहिला महत्वाचा गुण या ठिकाणी प्राप्त होतोय. जरूर या ठिकाणी आपण पाहतोय तो म्हणजेच गौतमला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. पहिला अशा पद्धतीचा जो चढाई मधला गुण आहे ना तो या ठिकाणी मात्र प्राप्त होतोय. परंतु या ठिकाणी पहा इथे सामन्याला तर सुरुवात झाली परंतु पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापर्यंत मंचामध्ये माध्यम अशा पद्धतीचे आहेत. आपल्याच गावाचे उद्योजक आहेत सन्माननीय गणेशजी मेस्त्री सर यांच्या माध्यमातून जो खेळाडू एका चढाईत 3 गडी बाद करेल ज्याच्याकरिता 700 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि जर ते या ठिकाणी बक्षीस कोणी घेतलं नाही तर ते मंडळामध्ये या ठिकाणी जमा राहणार आहे. अशा पद्धतीचे कॅश प्राइज लागवले गेले आहे. म्हणजे ह्या कॅश प्राइजचा देखील कोण मानकरी ठरणार आणि सामन्याचा देखील कोण मानकरी ठरणार. यस थर्ड यस उठाव झालेला आहे. युद्धामध्ये ज्याप्रमाणे विगुल वाजतो अशा पद्धतीचा आज कबड्डीच्या मैदानामध्ये विगुल वाजलाय. तो कशाचा आहे? धोक्याचा आहे. तो धोक्यासाठी असणार. इथे कसं व्हायचं आहे? ही चढाई मिस्त्री सरांनी लावलेलं म्हणजे ज्याला आपण धोक्याचं नव्हतं ना म्हणतो ना ते आज मैदानामध्ये झाले. आणि पारस ज्याचा नावाचा उल्लेख जर पाहिला ना तर ह्या आपल्या पंचविशीमध्ये त्या खेळाडूला जर पाहिलं तर नक्कीच गोलकोट गावचा कोहिनूर हिरा म्हणून त्या खेळाडूला या ठिकाणी ओळखतात. ती पहिल्या चढाईत त्याने तिसऱ्या चढाईत दाखवून दिलं की का माझ्या नावाचा उल्लेख आहे जबरदस्त खेळाडू बनलाय. परंतु तदनंतर कित्येक वर्ष याच वेळे गावासाठी आणि भीम संघर्ष वेळे संघासाठी चांगली कामगिरी करणारा साहिल मात्र पहा एका वेळेस चढाई मधला गुण प्राप्त केला. एका वेळेस पहिलं तर मोठ्या स्वरूपाचा गुण प्राप्त केला. अशा पद्धतीचा हाच साहिल गमरे हा देखील मैदानामध्ये. परंतु तदनंतर या ठिकाणी ज्याने सुपर एड केले ज्याला आपण असं देखील नावाने उल्लेख केले की गोलकोटचा कोहिनूर हिरा त्याप्रमाणे पाहिलं तर ह्या सामन्याचा सुपरमॅन आहे. अशा पद्धतीचा पारस या ठिकाणी मात्र पाहिजे. समोर पर्यंत 3चा डिफेन्स अभि गमरे साजन शिर्के आणि साहिल गमरे अशा पद्धतीचा 3चा डिफेन्स. परंतु ज्याच्यातीलच साहिल वरती जबाबदारी आहे कारण डाव्या शैलीचा आहे आणि वेळ संख्या देखील तेवढ्याच ताकदीचा असलेला या वर्षात देखील त्यांनी पाहिलं ना तर दादर गावाची एक दसपटीमध्ये मानाची स्पर्धा रामवर्धनी दादरची स्पर्धा ती या ठिकाणी जिंकून आलेली आहेत. अशा पद्धतीचा हा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. तर गोलकोट संघाला देखील या वर्षामध्ये आपण इथे जो स्पर्धेत सेमीफायनल मध्ये पाहिलेला आहे असा हा जबरदस्त कामगिरी करणारा गोलकोटचा संघ. परंतु ज्याच्यातील पाहिलं तर आता जर आघाड्यांचा विचार केला तर 4-3चा मॅच आहे आणि या 4 गुण ज्यांचे आहेत आणि 4 गुण ज्याने एका चढाईत प्राप्त केलेत ना तोच हा पारस या ठिकाणी आहे. शांत आहे, संयमी आहे, परंतु खेळ करत असताना मला तर आक्रमण नको अशा पद्धतीचं आक्रमण या ठिकाणी केले जाते. अशा पद्धतीचं आक्रमण या ठिकाणी येतंय. गोलकोट संघ 3री चढाई मात्र यावेळी ही 3री चढाई केली जाईल का? इथे पारस्परिक जबाबदारी आहे. या जबाबदारीला पूर्ण केलं जाईल का? अशा वेळी मात्र माहिती स्वतःला स्ट्रेच केलं जातंय. स्ट्रेच केलं जातं साहिलला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. थर्ड वेळे संघ आता मात्र डू ऑर डाय स्पेशालिस्ट अशा पद्धतीचा हा वेळेचा खेळाडू. डू ऑर डाय स्पेशालिस्ट अशा पद्धतीचा ज्या खेळाडूला मात्र चांगली
खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय. आता नक्कीच अलॉटला सामोरं जावं लागेल. लोन दिला जातोय आणि या तीन विरुद्ध 2 म्हणजेच अनेक चांगले चांगले माध्यम देखील दाखल झालेत आणि चांगले मॅच देखील सर्वांना पाहायला भेटतात. कारण इथे बघा हजारोची गर्दी झालेली आहे आणि ही गर्दी का झाली तर सर्वांना समजलेलं आहे की वालपे गावामध्ये एक चांगली स्पर्धा चालू आहे. वालपे गावात चांगली स्पर्धा तर चालू आहे, परंतु त्या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन कुणी केलंय तर मागे गणेशोत्सव 2026-27 या ठिकाणी पाहिजे तर त्याच्या निमित्त या ठिकाणी श्री गणेश मंडळ वालोपे तांबेकरवाडी यांची भव्य दिव्य 70 किलो बंदीगट कबड्डी स्पर्धा आणि ज्यांचा आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसात मात्र पाहायचा की हा खेळाडू आणि त्यांचे खेळ फार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होता येतात. कारण गुणांची देवाणघेवाण होताना देखील पहिले परंतु लोनचा विचार केला तर या सामन्यामध्ये एक लोन दिला गेला आहे. एक शांतपणे लोन दिला गेला. अर्थात गोकुळच्या माध्यमातून तो लोन दिला गेला होता आणि पहिला लोन देण्यामध्ये ज्याने सर्वात मोलाचं योगदान दिले अशा पद्धतीचा खेळाडू इथे मात्र आपण पारसला इलेक्शन मैदानामध्ये देखील पाहतोय. परंतु अशीच कामगिरी ज्याने कित्येक मैदानामध्ये केली अशी या ठिकाणी संघ पिछाडीवरती असताना संघाला जिंकवण्याची भूमिका त्याने केली तोच साजन शिर्के या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल आहे. पहा या खेळाडूच्या नावाचा उल्लेख केला होता त्या खेळाडूने इथे उल्लेखनीय कामगिरी देखील करून दाखवली. ठरली गोकुळ संघ इथे 5 विरुद्ध 9चा मॅच असेल आणि जिथे देखील पाहिजे इथे काय करणार इथे देखील मिळवते एक चढाई 4 खेळाडू बाद होत आहेत. काय जबरदस्त खेळ आहे आणि ज्या खेळाडूच्या नावाचा उल्लेख देखील आपण सर्वांनी बरेच ऐकलेला आहे ज्याला असं निकनेम आहे की गोकुळ गावचा कोहिनूर हिरा आज मात्र चमकतोय. आज वालपे गावामध्ये वालपेच्या स्पर्धेत हा हिरा चमकतोय. परंतु साजद तो देखील कमबॅक करणार आहे जरूर. कारण त्याला माहित आहे की ह्या स्पर्धा फार मोठी आहे. स्पर्धेचं महत्व फार मोठं असेल जिथे आम्हाला कामगिरी देखील मोठी करावी लागेल. परंतु ज्या खेळाडूला असं देखील आपण नाव दिले की चालू सामन्याचा सुपरमॅन परंतु काय जबरदस्त खेळ आहे. अनेक हजारो क्रीडा संघाची मन जिंकून घेण्याचं काम देखील तो आजच्या सत्रात करतोय. शिट्ट्यांचा टाळ्यांचा मानकरी देखील तो खेळाडू या ठिकाणी ठरतोय. अशा पद्धतीचा हा खेळाडू या ठिकाणी परंतु आता गैरसंघ सर्व त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. साजिद असेल अक्षय असेल अभि साई सौरभ अशी गंभीर बंधूची जोडी देखील ह्या सामन्यामध्ये आहे. चालू सामन्याचा विचार केला तर सामना मोठा आहे. बिग मॅच आहे. बिग बॅटल मैदानामध्ये खेळला होते. हाच 2026-27चा कबड्डीचा रणसंग्राम महासंग्राम या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु या स्पर्धेत तयार केली पाहिजे एकंदरीतच आक्रमण होतं आणि आक्रमण मित्रांनो तुम्ही कधी करू शकता ज्याच्याकरिता तुम्हाला प्रथमतः आक्रमक व्हावं लागतंय. तदनंतर आक्रमण करावं लागतंय आणि तदनंतर गुण प्राप्त करावे लागतात असं मात्र या ठिकाणी हे उद्दिष्ट आहे. परंतु तदनंतर युवराज एक संघाचा महत्वाचा उजवा मध्यरक्षक अशा पद्धतीचा खेळाडू आहे. परंतु भूमिका अष्टपैलू या ठिकाणी होते. तदनंतर क्रीडा नगरीमध्ये पाहिलं तर थँक्यू नंतर सामन्याला देखील सुरुवात होते. परंतु पुढील आवाज आमचे गुरुवर्य सन्माननीय अमित आदावडे सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत येईल. याच अमित सर आपण आपल्या वाणीमध्ये या ठिकाणी समालोचन करायचं आहे. विनंती आहे. आता मात्र जो आवाज आपण ऐकणार आहेत एक हा आवाज अशा पद्धतीचा आहे की ज्यांची जर पाहिली तर फक्त
कबड्डी नव्हे, क्रिकेट नव्हे तर पालखी स्पर्धा असेल, ज्यांची क्रिकेटमध्ये पाहिलं तर इंदोर सारख्या मोठ्या शहरामध्ये देखील स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेत देखील सरांची तिथे समालोचक म्हणून निवड झाली होती. पेशानेपर्यंत शिक्षक देखील आहेत आणि महाराष्ट्रातील एक उत्तम शिक्षक म्हणून देखील त्याला पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. असा बोलका आवाज महाराष्ट्रातील अभिजी आदावडे सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत या ठिकाणी आहे. येस सर, ओव्हर टू यू. थँक्यू पवार. तर नंतर मात्र आपण एक मोठा सामना पाहतोय. एक पहिला उपांत्य फेरीचा सामना आहे. समोर मात्र एकूण 4 खेळाडू आहेत. 2-1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे, ते म्हणजेच भीम संघर्ष वेगळे संघाला. कारण भीम संघर्ष वेगळे संघाचा आपण गुणांचा विचार केला तर पिछाडीवरती असणारा हा संघ आहे. 2-2-2 आणि 1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. 5 खेळाडूंपैकी एका खेळाडूला बाद करतोय, लाट हिरकावतोय आणि कोणत्याही प्रकारची तो चूक न करिता एका गुणासह तो परततोय. त्यानंतर मात्र प्रत्युत्तर दिले जाते. ज्या वक्रतुंड गोळकोट या संघाने सुरुवात मात्र अत्यंत दर्जेदार केली आणि आपल्या या पहिल्या डावातील वर्चस्वावरती त्यांनी निश्चितच आपला वर्चस्व मोहर उठवलेली आपण पाहतोय. आणि त्यानंतर ही वक्रतुंड गोळकोटची ही निरंक अशा प्रकारची चढाई आहे आणि निरंक अशा प्रकारची या ठिकाणी चढाई होते. त्यानंतर या ठिकाणी दाखल होत आहेत ते म्हणजेच या गावचे सुपुत्र माननीय संदेजी आयरे याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही श्री गणेश मित्र मंडळ, श्री गणेश मंडळ बालोपेठ आंबेडकरवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतोय. बजर वाजतोय 9 नंबर जसे असलेल्या जे या खेळाडू करता अर्थातच ही डू और डायची चढाई असणार आहे. करू या मरोची स्थिती असणार आहे. 2-2-2-2 आणि 1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. इथे मात्र 6 खेळाडू मैदानात आहेत. 2च ऑन आहे. करूवर जातोय. आता मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली जात नाहीये. भीम संघर्ष वेगळे संघाकडून एक पकड यशस्वीरित्या केली जाते. बहुत ही बेहतरीन मुकाबला है. पहला सेमीफाइनल का मुकाबला है. आज का एक बड़ा मुकाबला है, पहला मुकाबला. और जहां तक देखेंगे इस बार शिकार किया है, शिकार करते हुए प्रशांत जी यादव भारतीय जनता पार्टीचे एक अखंड जिल्ह्यातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या साक्षीने आपण या ठिकाणी हा सामना पाहतोय. त्यांच्या जोडीला आपण पाहतोय ते म्हणजेच शिवसेनेचे पदाधिकारी माननीय संदेजी ऐरे देखील आहेत, जे आपल्या गावातील हे सुपुत्र देखील आहेत. आता मात्र आपण सामन्याकडे जाऊया. पहिला डाव आहे आणि पहिल्या डावातली ही महत्वपूर्ण अशा प्रकारची चढाई आहे. 15-9 अशा प्रकारचे गुणफलक आहे. 15-9 अशा प्रकारचे गुणफलक पाठलाग केला जातोय. ओहो, इथे बघायचंय काय घडतंय. शेवटच्या क्षणाला मात्र समय सूचकता किती महत्वाचं असतं हे तुमच्या लक्षात येईल की किती झटापट झाली. त्यानंतर मात्र त्या चढाईपटूला बरोबर सीमारेषेच्या बाहेर म्हणजेच अंतिम रेषेच्या बाहेर फेकले गेलं आणि एकूण पुन्हा एकदा वक्रतुंड गोळकोटच्या खात्यात जातोय. वक्रतुंड गोळकोट कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. बहुत ही बेहतरीन यहाँ पर ये मुकाबला चलता हुआ. 2-2 और 1 का यहाँ पर डिफेंस है भीम संघर्ष वेगळे की तरफ से. बजर बनने के बाद वापस आते हुए ऊंचे कद वाले खिलाड़ी है, 5 नंबर के खिलाड़ी है, 10 लाइन को क्रॉस किया और वापस जाते हुए 6 नंबर के खिलाड़ी है. बजर बजता हुआ यानी यहाँ पर ये डू और डाई का रेड है. 30 सेकंड का समय है और इस समय में इनको 1 अंक लेने की जरूरत है. फिर एक बार अब कोशिश करेंगे. 5 खिलाड़ी अंदर है, बोनस ऑफ है. बोनस लाइन के आगे जाकर ज्यादा से ज्यादा प्रयास करते हुए, लेकिन इस बार होल्ड करने का प्रयास करते हुए जरूर देखेंगे ना तो एडवांस प्रैक्टिस का फायदा कि 6 नंबर के रेडर ने लिया और अपने टीम को 1 अंक के साथ वापस आते हुए. जरूर बहुत ही बेहतरीन मुकाबला है. सुरक्षा पंक्तियां देखेंगे तो बहुत ही बेहतरीन सुरक्षा पंक्तियां है गोलकोट की तरफ से. अब गोलकोट की जिम्मेदारी है रेड करने के 6 नंबर के खिलाड़ी है जिन्होंने पिछले बार अपना जो 3rd रेड था इन्होंने पूरी तरह से सफल किया था. और सफल करने के बाद देखेंगे ना तो यहाँ आराम से रेड करते हुए, क्योंकि ये जानते हैं ये पहला हाथ है और मेरे पास ज्यादा से ज्यादा ताकत के साथ साथ नजाकत भी होने की जरूरत है. यही कोशिश अब ये करते हुए 4 खिलाड़ी अंदर है. इनके पास कोई भी चारा नहीं है क्योंकि ये रेडर टाइम पास करते हुए, क्योंकि ये जानते हैं मेरे पास लीड है और वही लीड बरकरार रखने की कोशिश करते हुए. और ये संघ ज्यांच्यातील संतोष सारखे खेळाडू मैदानाच्या बाहेर, परंतु 6चा डिफेन्स हा देखील मैदानामध्ये. एकदा जर सामना पाहत असताना आकडेवारी देखील पहा. 17-9 अशा पद्धतीचा आकडा आहे. आणि मित्रांनो 17 जर म्हटलं ना तर कबड्डी क्रिकेट मधला एक निश्चित आकडा धोक्याचा आकडा आहे. 100 यावेळची 30
चढाई सलगच्या 2 चढाया एमटी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तिसरी चढाई करावी लागते. अशा पद्धतीची महत्त्वाची तिसरी चढाई या ठिकाणी केली जाते. ज्याने पहिल्या डावात जास्त तिसऱ्या चढाया सक्सेस केल्या अशा पद्धतीचा खेळाडू या देखील सक्सेस ठरतोय. पहा ही एक अजून एक महत्त्वाची सूचना आहे. गाडी क्रमांक या ठिकाणी MH08A T 3547 MH08A T 3547 माझ्यामध्ये स्कूटी आहे आणि त्या गाडीची चावी हरवलेली आहे. ती चावी आमच्यापर्यंत जमा आहे, त्यामुळे ओळख पटवून घेऊन जायचं आहे. MH08A T 3547 स्कूटी आहे. तदनंतर देखील या ठिकाणी आता पाहणार आहोत तो म्हणजेच या सामन्यात अजूनही बरंच काही शिल्लक आहे. कारण 19 विरुद्ध 10 म्हणजे 9ची आघाडी आहे. परंतु खऱ्या अर्थाने आता 2 देण्याची गरज असताना आता गोलकोट संघाला देखील संधी आहे की 9 आपण या ठिकाणी देऊ शकतो. परंतु इथे भीमसंघर्ष या संघ देखील ज्याला आपण अनेकदा चांगल्या प्रकारचे सुपर टॅकल करताना देखील पाहिलेले आहे. इथे मात्र पहा याच अक्षयने देखील हा गुण या ठिकाणी प्राप्त केला आहे. त्याला देखील जर पाहिलं त्याला आपण किशोर गटाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या संघात देखील पाहिलं होतं. एक महत्वाचा डावा मध्यरक्षक आहे तो अक्षय देखील अजून या ठिकाणी या मैदानामध्ये आहे. परंतु त्याचे महत्वाचे साथीदार मैदानाच्या बाहेर असतील. त्याचवेळी मात्र पहा युवराजने काय केले तर निदान रेषा बॅलेट केली आणि तदनंतर या ठिकाणी टाइमपास अशा पद्धतीचं जे धोरण आहे ते या ठिकाणी स्वीकारलं जाते आणि ज्याने तुम्ही सामने जिंकले जाऊ शकतात. परंतु ही रणनीती तुम्हाला फायद्याची ठरणार का? तुम्ही हा सामना जिंकणार का? कोण जिंकेल कोण हरेल हे देखील पाहण्यासारखं असेल. परंतु याच्यानंतरचा सेमीफायनलचा दुसरा सामना आणि ज्याच्याकरिता दुसरा पुकार दिला तो अर्थातच जय हनुमान हिरडी शिवणवाडी विरुद्ध जय हनुमान कळंबस्ते दोन्ही संघांकरिता हा दुसरा पुकार. दोन्ही संघांकरिता हा दुसरा पुकार या ठिकाणी दिला गेलेला आहे. आता मात्र पाहायचं याच्यानंतरची येणारी चढाई मात्र या ठिकाणी निर्णायक अशा पद्धतीची आहे. म्हणजे चढाई महत्वाची आहे त्याच वेळी मात्र त्याच गोलकोटचा महत्वाचा चढाई पटू देखील आपण बाराबार चढाई करतोय. फारच पुन्हा इतकं पाहिलं दिवस किंगचा या ठिकाणी अटेम्प्ट केला नंतर जो खेळाडू एकाकी पद्धतीने या ठिकाणी ज्याला बाद केला जाते. आता मात्र या ठिकाणी शेवटचा खेळाडू सिंगर मॅन शेवटच्या खेळाडू हेच आहे की मला इथून देखील माझ्या संख्येला पुन्हा एकदा 6 खेळाडू माझ्या मैदानामध्ये आणायचे आहेत. ज्याच्याकरिता या ठिकाणी बोनस गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न देखील इथे मात्र होतोय. अनेक सर्व प्रकारचे मान्यवर देखील दाखले या ठिकाणी स्वागत आहे. परंतु इथे देखील पाहायचं आहे माझ्यामध्ये निर्णय पात्र आहे सौजन्य आहे अशा पद्धतीचे मोहन शेठ टिकू शिंदे सर या ठिकाणी आहेत. मोहन शेठ शिंदे ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकासाठी 10,026 या ठिकाणी प्रथम क्रमांकाचे या ठिकाणी पारितोषिक देखील ऑन आहे आणि ज्याचा मानकरी देखील आजच्या रात्रीवर या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे जर द्वितीय क्रमांकाचा विचार केला तर द्वितीय क्रमांकासाठी देखील पहिले तर या ठिकाणी जे रोख रक्कम 7,026 जे या ठिकाणी पुरस्कृत झालेले आहेत आणि पुरस्कृत देखील मंचावरती या ठिकाणी आहेत. अर्थातच संदेची मनोहर आयरे सर म्हणजेच बापूजी आयरे सर या ठिकाणी आहेत ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 7,026 हे देखील या ठिकाणी आपण पाहतोय. असे अनेक मान्यवर आहेत आणि जे या स्पर्धेत संपूर्ण 3 दिवसाच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता दाखल होणार आहेत. म्हणजे या ठिकाणी रंगत येणार आहे कारण इथे हजारोंची गर्दी झाली. सर्वांना माहिती आहे की स्पर्धा फार मानाची आहे मोठी आहे आणि ह्या चारी संघाचा असा प्रश्न आहे की आम्ही ही मानाची स्पर्धा आमच्या दिशेने या ठिकाणी पळवणार. 20 विरुद्ध 16 परंतु तुम्हाला या ठिकाणी अंक करावे लागतील. गोळा यास टाळ्या बाजल्या शिट्ट्या बाजल्या म्हणजेच ही चढाई महत्वाची असणार.
परंतु आता डिफेन्स अशा पद्धतीचा आहे की 5 डिफेन्स आहे, बोनस ऑफ आहे. 1 2 2 अशा पद्धतीचा या ठिकाणी 5 डिफेन्स असताना ज्याच्यातीलच एका खेळाडू या ठिकाणी पहिले तर एक खेळाडू मैदानाच्या बाहेर या ठिकाणी जातोय. इथे टाइम. थँक्यू. अतिशय सुंदर अशा प्रकारचा सामना मध्ये स्वाजनचे की 7 नंबरच्या गतीला समोर मात्र 4 खेळाडू मैदानात आहेत. आता मात्र इथून पलटवार करावा लागेल. अत्यंत आक्रमकपणे आक्रमण करतोय आणि बरोबर तो पडत नाही. कोणत्याही प्रकारचा भूमिका आहे. एक चढाई निरंक पद्धतीची आहे. त्यानंतर मात्र जर आपण पाहिले तर भीम संघर्ष वेगळे संघाने दुसऱ्या डावात काय केलं तर आपल्या संघाला ऑल आउट होत असताना तिथून वाचवल्या आणि त्यानंतर आपला संघ विजयाच्या दिशेने नेण्याकरिता प्रयत्न केला जातोय. साजन मैदानात आहे याचाच अर्थ त्याच्यावरती संपूर्ण मैदान असणार आहे. परंतु प्रत्युत्तर दाखल 6 नंबर असेल असलेला चढाईपटू ज्याच्याकडून आपण पहिल्या डावात अत्यंत देखण्या चढाई पाहिल्या. समोर मात्र सुपर टॅकल साजन कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. तो परततोय आणि त्यानंतर प्रत्युत्तर देण्याकरिता 6 नंबर जर्सी असलेला हा पारस आहे. नावाप्रमाणे आपल्या संघाला त्याने अत्यंत चांगल्या प्रकारची कामगिरी करून दिली आहे. तुम्हाला माहित आहे की पारस लोखंडाच्या सानिध्यात लोखंड जर पारसच्या सानिध्यात आलं तर त्याचं सोनं होतं. अशा या पारसला मात्र पकडले जात आहे. पारसला मात्र या ठिकाणी पकडले गेले. मला वाटतं या संपूर्ण डावात पहिल्यांदाच पारसला पकडले गेले. पारसला जखडल्यानंतर आता मात्र साजन काय करणार. साजनवरती ही पूर्णतः जबाबदारी आहे. ही चढाई तो करतोय, अत्यंत चपळाईने करतोय. फुटवर्क अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे आणि चांगल्या प्रकारच्या फुटवर्क मधून ही चढाई करतोय. समोर मात्र बचावात्मक अशा प्रकारचा पाऊस आहे. मात्र साजनला पकडला गेला. साजन 4 गुणांसह परतलाय. आता मात्र गुणफलक पहा 21-22. गणपती बाप्पाचा अंक आलाय. 21 अंक आपण पाहिला तर गणपती बाप्पाचा आहे. अर्थातच 21 मोदक 21 दुर्वा आणि मागी गणेशोत्सवाचा या ठिकाणी प्रारंभ होत असताना प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेल्या या स्पर्धेचा आपण हा पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहतो. भीम संघर्ष वेळ विरुद्ध वक्रतुंड गोलकोट. वक्रतुंड गोलकोट संघाचा 6 नंबर असलेला चढाईपटू ही चढाई करतोय. आता मात्र त्याला इथून मात्र कंबर कसावी लागणार आहे आणि तो कंबर कसणार का आणि कंबर न कसता तो परतलाय. मी साजनचा उल्लेख करतोय. याने शिरगावची स्पर्धा, त्यानंतर आपण अलोरेची स्पर्धा पाहिली, त्यानंतर कळबसची स्पर्धा पाहिली. अशा अनेक स्पर्धा गेली कित्येक वर्ष आपल्या नावावरती गेल्या. हाच साजन. हो आता मात्र साजनला जखडले गेले. बरोबर उजवा रक्षक त्याला उजवा कोपरा या ठिकाणी सहजरित्या पकडतोय, जखडतोय. आणखी एक गुण जातोय तो म्हणजेच वक्रतुंड गोलकोटच्या खात्यात. बहुत ही बेहतरीन यहाँ पर ये मुकाबला है. कभी इधर कभी उधर जाने वाला मुकाबला है, लेकिन आप अब देखेंगे ना तो बराबर वाला मुकाबला है. 22 अंक दोनों के पास है. अब इस बार थोड़ी सी गलती, छोटी सी यहाँ पर जो गलती है आपको इस मैच से, इस टूर्नामेंट से आपको बाहर ले सकती है. लेकिन इस बार 12 नंबर की खिलाड़ी है. यावेळी देखील आपण पाहतो तर म्हणजे डाव्या शैलीचा अशा पद्धतीचा गणेशोत्सवाचा साहिल गमरे या ठिकाणी आहे. मित्रांनो एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि ज्याची देखील आपण अनेक मैदानामध्ये चांगल्या पद्धतीची चढाई पाहिली. परंतु जर आकडेवारी पाहिलेला शेवटची 5 मिनिटांचा विचार केला तर शेवटची 5 मिनिटे आहेत आणि जर आकडेवारीचा विचार केला तर समसमांतर कामगिरी 22-22 अशा पद्धतीचा मॅच. परंतु आता उत्तर ऑन झाल्यानंतर इथे कोणता तरी संघ प्लस मध्ये जाणार आहे. इथे कोणत्या तरी संघासाठी गुणाची वाढ होणार आहे. परंतु वाढ होईल की बिघाड होईल हा येणारा 30 सेकंदाचा कालावधी ठरवणार आहे. परंतु त्या अगोदर या ठिकाणी पर्यंत चांगलं ट्रॅप केले जाते. महत्वाच्या क्षणात डावा कोपरक्षक सौरभ आणि त्याच्या साथीला प्रेमला आपण पाहिलं. असे 2 खेळाडू एकत्र आले आणि जानिया एक चांगल्या पद्धतीची ते मात्र पकड केली. याचे 2 खेळाडू आले एकत्र आणि त्यांनी पकड केली, सहाय्य केलं आणि याच कबड्डी खेळाला सागी खेळ देखील म्हटलं जातं. परंतु या ठिकाणी अशा वेळी ज्याने खऱ्या अर्थाने जर पहिल्या डावात जर पाहिलेला तर पहिल्या डावात जरूर पारसने आणि या गोलकोट संघाने एक जबरदस्त खेळ केला. परंतु दुसऱ्या डावात या ठिकाणी विचार केला तर साजनने आणि संपूर्ण शेवटची 4 मिनिटे पहा चालू सामन्याकरिता शेवटच्या 4 मिनिटांचा या ठिकाणी हा कालावधी शेष आहे. परंतु हे देखील विशेष आहे की त्या 4 मिनिटांमध्ये हाच वेळेचा संघ थोडासा पुढे आहे. अशा वेळी 5 को चुराने वाला मैच है. 13
23-22 वाला मुकाबला है। साजिद यहाँ पर मैदान के अंदर है, डू और डाई का मुकाबला है। इस बार ये एक बार शिकार बनाया, आप करेंगे मेहनत करेंगे तो नहीं जाएगी बेकार, बनाया शिकार। अब साजिद को यहाँ पर दूसरी बार दूसरे हाथ पे यहाँ पर टैकल करते हुए सक्सेसफुल टैकल। अब देखेंगे तो वक्रतुंड गोलकोट की तरफ से है, बेहतरीन मुकाबला है। अब डीजे मास्टर ने गाना क्या यहाँ पर लगाया था, दिल को चुराने वाला ये मुकाबला है। अब वही मुकाबला हम देखते हुए सारे दर्शक है और सारे दर्शकों के साथ साथ मेहमान भी इस मैच का आनंद लेते हुए फिर एक बार अब देखेंगे तो धीरे धीरे अब एंड की तरफ जाते हुए, यानी इस मैच का यानी सेमीफाइनल का आखरी 2 मिनिटों का 3 मिनिटों का खेळ शेष आहे। 12 नंबर नसीब असलेल्या या चढाईपट्टीच्या खांद्यावरती आहे, वेळेस सगळ्याकडून तो चढाई करतोय। शेवटच्या 3 मिनिटाचा कालावधी शिल्लक आहे, कोणवर जातोय, कोणवर गेल्यानंतर बोनस टिपण्याचा प्रयत्न करतोय, टाळ्या तर वाजल्या, मात्र थम्सअप पंचांकडून होणार का? जोपर्यंत पंचांकडून थम्सअप होत नाहीये तोपर्यंत मात्र ही चढाई निरंतर अशीच आपण या ठिकाणी अपेक्षित धरतो। परंतु पाहूया पंचांकडून कोणत्या इशारा येत होते, कारण बोनस होण्याकरिता ती पोझिशन होणं खूप गरजेचं आहे, ती स्थिती होणं खूप गरजेचं आहे। एक पाय बोनसच्या आतमध्ये आणि बोनस देखील घेतला जातोय। 24-23 अशा प्रकारचा गोल फलक आहे, बहुत ही बेहतरीन मुकाबला है। अब पारस यहाँ पर लेट करने के लिए तैयार होते हुए इनके सामने इनके विपक्ष में देखेंगे तो 6 खिलाड़ी इनको रोकने के लिए तैयार होते हुए अब इन्होंने अब टच लाइन को क्रॉस किया है। टॉस टच लाइन को क्रॉस करने के बाद रनिंग हैंडल करने का प्रयास करते हुए इस छोर से उसी छोर तक जाते हुए, लेकिन इस बार अब शिकार बनाने की जरूरत है क्योंकि ये मुकाबला काटे की टक्कर वाला मुकाबला है, सांसें रोकने वाला मुकाबला है। और आखिरी 2 मिनटों का खेल शेष और शिकार बनाया। दूसरे हाथ में पारस को 1 नहीं 2 नहीं तो 3 बार रोक लिया है। 3 वेळा याच पारसला रोखलं गेले आणि त्यानंतर मात्र 2 मिनिटांपेक्षा कमी कालावधी असताना ज्या खेळाडूला ज्या साजनला 2 वेळा टॅकल केला गेले तो साजन पुन्हा एकदा चढाई करतोय, तो मात्र यशस्वी होणार का? जर तो यशस्वी झाला तर मात्र भीम संघर्ष वेळे संघाचा हा जो सामना आहे तो निश्चितच त्याच्या खात्यात जाणार, त्याच्या खिशात जाणार। आता मात्र या ठिकाणी ही महत्वाची लढत पाहतोय, परंतु यानंतरचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना जय हनुमान खेरडी विरुद्ध जय हनुमान कळपस्ते या दोन्ही संघांकरिता मी महत्वाचा पुकार देतोय। जरूर देखेंगे तो अब छोटे कद वाले खिलाड़ी है वक्रतुंड गोलकोट की तरफ से की रेड करते हुए तो ओहो इस बार जरूर आए थे। अब हमने देखा कि मैदान के अंदर सब कुछ चलता हुआ 7 नंबर के खिलाड़ी है, आखिरी 1 मिनट का खेल शेष है और 25-23 वाला मुकाबला है। आपको मालूम है 2025 जा चुका है, 26 का ये पहला महीना है और पहले मास में हम ये पहला ये टूर्नामेंट देखते हुए बहुत ही बेहतरीन मुकाबला है और पहला सेमीफाइनल का मुकाबला है। साजिद मैदान के अंदर क्या कर रहे हैं, टाइम पास कर रहे हैं। मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला वेळ खूप महत्त्वाची असते, त्यामुळे नक्कीच या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत। परंतु एक चांगल्या प्रकारचा आपण सामना पाहतोय। मी मगाशी वेळेबाबत बोलत होतो, साजिद ने मात्र थँक्यू। अब आखिरी कुछ सेकंड का खेल शेष है, वही साजिद है जो मैदान के अंदर टाइम पास करते हुए, मैं कोई फिल्म का नहीं नाम ले रहा हूँ, ये मैदान का एक स्किल है और ग्राउंड का एक स्किल है। ये 7 नंबर वाले खिलाड़ी अब इस बार अपनी टीम को साथ देने की जरूरत है क्योंकि इनके पास काबिलियत एक क्षमता है और बहुत कुछ है, लेकिन अब देखेंगे ना तो ये पूरी तरह से गुमसुम है। आखिरी वक्त आखिरी कुछ सेकंड है, ये देखेंगे कि मैंने खुद को सरेंडर किया है